माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये मी अमोल तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजे मंगळवारी कशा पद्धतीचे कामकाज होऊ शकतं आणि मार्केटमध्ये महत्त्वाच्या लेवल काय असतील हे पाहणार आहोत. त्या अगोदर आपण काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहा, सध्याला दोन महत्त्वाच्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. एक पहिली आहे ती म्हणजे न्यूज, जी काही HMPS काय नावही लक्षात राहत नाही त्याचं, तो जो काही व्हायरस आहे त्या व्हायरसचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. या व्हायरसचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो मार्केटवरती आणि मग त्याला कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं हे एक झालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती की टेक्निकली म्हणजे प्राईज ॲक्शन ज्याला आपण म्हणतो ना, प्राईज ॲक्शनच्या आधारावरती मार्केट सध्याला काय शो करत आहे आणि त्याच्या इम्पॉर्टंट लेवल काय असू शकतात. सुरुवातीला आपण या ॲस्पेक्टवरती चर्चा करूयात. काय झालेलं आहे पहा, याचे आता सध्याला म्हणजे आज सकाळी एक न्यूज आली कर्नाटकामध्ये म्हणजे बँगलोरमध्ये एक, आणि आत्ता मार्केट बंद होतं बहुतेक गुजरातमध्ये ही एक केस सापडलेली आहे. पण जर ओव्हरऑल पाहिलं तर तो जो व्हायरस आहे तेवढा सिव्हिअर नाही आहे. याला जोडून पाहिलं जातं कोरोनाशी की कारण का एकाच ठिकाणावरून ते आलेले आहेत म्हणजे चीनमध्ये आणि वुहान इथूनच ते आलेले असल्यामुळे ते थोडं जोडून पाहिलं जातं आहे आणि मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट करण्याची सिच्युएशन बनवली जाते किंवा बनलेलं आहे. थोडक्यात आजची जी कॅन्डल आहे पण टेक्निकली आपण पाहणारच आहोत की ही कॅन्डल बनण्याची किती शक्यता होती किंवा याच्या पुढे काय होऊ शकतं. पण आज पॅनिक नक्कीच होतं मार्केटने दोन वेळा ट्राय केलं सकाळी. फर्स्ट म्हणजे ओपनिंगच्या वेळेसच 24,060च्या वरती सस्टेन होण्याचा प्रयत्न केला, नाही झालं. आणि त्यानंतर पुन्हा एक ती न्यूज ही जे सेकंड रॅली होती ना किंवा सेकंड ट्राय जो होता ना अटेम्प्ट मार्केटचा वरती जाण्याचा, तो खूप इंटरेस्टिंग होता. कारण का ज्यावेळेस मार्केट तोपर्यंत डे लोला होतं 11 साडे11च्या आसपास काहीतरी ती न्यूज आली, तोपर्यंत डे लोला होतं आणि ज्या पद्धतीने रिव्हर्सल आलं पुन्हा हीच लेवल टेस्ट झाली. म्हणजे ज्या पद्धतीचा ऑपरेटर गेम ज्याला आपण म्हणतो ना, त्यांनी बरोबर शॉर्ट पोझिशन तिथे बनवल्या आणि जे काही आपल्या शॉर्ट पोझिशन लॉंग पोझिशन होत्या त्यांच्यामध्ये एक सेफ एक्झिट मिळवलं आणि मग मार्केटमध्ये जो काही उरलेला दिवस आहे तो आपण पाहिलेला आहे या पद्धतीने झाला. आता फक्त याच्यावरती लक्ष ठेवा, सध्या तरी तेवढं सिव्हिअर वाटत नाही आहे. त्याचं कारण लक्षात घ्या, चायनामधून आलेलं आहे. चायनाचं मार्केट पाहिलं तर जास्त इम्पॅक्ट नाही आहे चायनाच्या मार्केटवरती, युरोपियन मार्केटवरती नाही आहे, अमेरिकन मार्केटवरती नाही आहे. फक्त चायनाच्या मार्केटमध्ये एक हिडन गोष्ट म्हणजे सगळ्यांना माहिती असते, परंतु फक्त जर तुम्ही चार्ट पाहत असाल तर ती तुमच्या लक्षात येणार नाही. कारण तिथे हेवी सेलिंगला सध्याला चायनीज गव्हर्नमेंट जे आहे ना त्यांनी थोडा अटकाव केलेला आहे की तुम्ही हेवी सेलिंग करू नका वगैरे. त्यांनी थोडं मॅनेज करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेही तिकडे जे पॅनिक दिसायला पाहिजे ते दिसत नसू शकतं. त्यामुळे फक्त चार्टवरती तिथे विश्वास ठेवू नका, थोडं बाकीच्या न्यूजही तुम्ही तिथे पाहू शकता. हे झालं व्हायरसशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत किंवा न्यूज बेसिस मार्केट किती फॉल होऊ शकतं. जर न्यूज बेसिस फॉल झालं तर काल एक व्हिडिओ बनवलेला होता मी की 2025मध्ये निफ्टी कुठे जाऊ शकते आणि त्यामध्ये खास करून एप्रिलपर्यंत काय सिच्युएशन होऊ शकते किंवा काय टार्गेट असू शकतं डाऊन साईडचे. त्यामुळे ही जी ट्रेंड लाईन आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे. मग जर याचा इम्पॅक्ट आला ना तर आपल्याला एप्रिलची सुद्धा वाट पाहावी लागणार नाही. वरती आय बटनमध्ये लिंक असेल किंवा आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ आहे, तुम्ही पाहून घ्या. ते जे टार्गेट आहे ना मग ते आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्येच पाहायला मिळेल. जर तुम्हाला याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे असं दिसलं ओव्हरऑल म्हणजे सगळ्या जगामध्ये काही थोडंफार लॉकडाऊन वगैरे थोड्याफार ठिकाणी, तर तो पाहायला मिळेल. आता प्राईस ॲक्शन जे आहे ते महत्त्वाचं आहे. पहा काय झालं, खरं तर ही जी ग्रीन कॅन्डल बनलेली होती ना त्यानंतर अपेक्षा नव्हती की मार्केट या पद्धतीने खाली येऊ शकतं. परत त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल आणि आजची कॅन्डल खूप इम्पॉर्टंट होती. कारण का काल म्हणजे शुक्रवारी जे काही मार्केटचं क्लोजिंग होतं ना ते 24,000 केलं होतं. पण त्यानंतर तो ब्रेकडाऊन येताना पाहायला मिळाला. आता हा ब्रेकडाऊन जो आहे तो इम्पॉर्टंट का आहे किंवा महत्त्वाचा का आहे, कारण या ज्या दोन कॅन्डल होत्या त्यांचं जे क्लोजिंग होतं दोन्ही कॅन्डलचं म्हणजे ही ग्रीन कॅन्डल असेल आणि ही रेड कॅन्डल असेल, या दोघांचंही क्लोजिंग जे होतं ना 23,644 होतं आणि त्याच्या खाली क्लोजिंग आलेलं आहे अगदी खूप दिवसानंतर. आता फक्त हे क्लोजिंग बहुतेक त्याच्या थोडंफार खाली असेल, तेही 587च्या आसपास आहे. म्हणजे उद्या जर मार्केट याच्या खाली निघतंय आणि ही जी ट्रेंड लाईन आहे ना त्याच्या खाली जर ब्रेकडाऊन येतोय तर एक मग सपोर्ट आपण पाहू शकतो 23,200-250च्या आसपास. आणि जर तो सस्टेन झाला नाही तर मोठ्या फॉलसाठी तयार होतोय. ओव्हरऑल जर स्ट्रक्चर पाहिलं मार्केटचं तर ती सिच्युएशन आहे आणि हे पाहिलं तरी या पद्धतीचं एक मार्केटमध्ये सिच्युएशन बनण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते, ज्याला आपण डबल टॉप म्हणतो किंवा तुम्ही वेगवेगळी नावं द्या. पण प्राईस ॲक्शन ज्या पद्धतीने दिसते ना एक फॉल मोठा पाहायला मिळू शकतो. ही ट्रेंड लाईन आपली लास्ट होप आहे आणि ही ट्रेंड लाईन खास उद्यासाठी सांगतोय. तिचा जो लो आहे किंवा ती जी ट्रेंड लाईन बनती ना ती आहे 23,480 प्लस मायनस 5-10 पॉईंट तुम्ही करू शकता. कारण मी डेलीवरती ट्रेंड लाईन मार्क केलेली आहे, खरं विकलीवरती केलेली आहे. आत्ता आपण डेलीवरती पाहतो म्हणून 5 मिनटं 10 मिनटाचं टाईम फ्रेमवरती काम करताना थोडेफार चेंजेस तुम्ही इथे करू शकता या पद्धतीने. आता जे महत्त्वाचं आहे 5 मिनटावरती आपण जे काही ॲनालिसिस करतो किंवा कसं पद्धतीने कामकाज होऊ शकतो, उद्याच्या महत्त्वाच्या लेवल काय असतील ते पाहूयात. त्या अगोदर आज काय झालेलं आहे हे पहा. अगदी ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला ही वाली जी हॅमर बनलेली आहे ना अगदी 9:45च्या आसपास,
ती न्यूज आलेली होती, म्हणजे की बँगलोरमध्ये एक पेशंट सापडलेला आहे, HMPV व्हायरस काय नाव त्याचं ते सापडलेलं होतं. मग त्यानंतर पहा काय झालेलं आहे, इथून एक शार्प बाईंग आली आणि 2 ते 3 कॅन्डलमध्ये जवळजवळ 1,200 पॉईंटची मुवमेंट मार्केटमध्ये आली अपसाईडला, इव्हन न्यूज येऊन. आणि मग इथे नवीन शॉर्ट पोझिशन बनवण्यात आल्या किंवा ऑपरेटरने जे काय असेल, त्यांना सेफ एक्झिट पाहिजे असेल जे काय आहे, आणि मग कंटिन्युअस एकही ग्रीन कॅन्डल अगदी तुम्हाला 23,700 पाहायला मिळालेली नाही आहे. थोडंफार इथे स्ट्रगल झालं, ते फक्त प्रॉफिट बुकिंग आहे. आणि त्यानंतर मग आणि बाकीचा वेळ मार्केटने इथे घालवलेला आहे आणि डे लोला बंद झालेले जवळजवळ, म्हणजे हे आहेच नक्की, परंतु डे लोला बंद झाले. मग आता उद्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर आपण फक्त स्विंग मार्क करणार आहोत. बघ डाऊन साईड जी आहे ती येते 23,480, ही इम्पॉर्टंट लेवल आहे. प्राईस ॲक्शनवरती आहे, कॅन्डलवरती पाहताल ते आहे, किंवा विकली बेसिसवरती जे आपण मार्क केलेलं आहे ती सुद्धा आहे. आणि वरती हा स्विंग आहे. लक्षात घ्या ज्या पद्धतीने आले, PCR खूप कमी झालेला आहे, अगदी 0.55च्या आसपास PCR आहे. एखादा बाउन्स बॅक येऊही शकतो, पण तो बाउन्स बॅक सस्टेनेबल आहे किंवा त्याच्यावरती तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. हे तुम्हाला कधी समजणार आहे, ज्यावेळेस मार्केट या लेवलच्या वरती निघेल. आणि ती लेवल आहे 23,780. मध्ये मार्केट ओव्हरटाईल होऊ शकतं, तुम्ही छोटे मोठे ट्रेड प्लॅन करू शकता. मी तरी सध्याला ते अवॉइड करण्याचा सल्ला देईल, पण तरीही तुम्ही करायचे असतील छोट्या मोठ्या क्वांटिटीने करा. पण ॲक्च्युअल जी बाईंग पोझिशन आहे ती तुमची याच्यावरतीच 23,780च्या वरती बनणार आहे. मग त्यानंतर तुमचं पहिलं टार्गेट हे 860 आणि दुसरं टार्गेट हे 920 असणार आहे, जिथून हे मार्केट जे आहे ना ते वरती जाताना पाहायला मिळालेलं आहे. तिथून मग 860 आणि 920साठी हे तुम्ही प्लॅन करू शकता. जर 920 ब्रेक होते, सस्टेन होते मार्केट, तर मग तुम्ही 24,030 जाण्याचा प्रयत्न अपसाईडला करू शकताय. आता डाऊन साईड कसे आहे, तर डाऊन साईड महत्त्वाचे काय आहे की मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि खाली जायला सुरुवात करते. तर जो काही आजचा लो बनला आहे ना, तिथे एक ट्राय तुम्ही करू शकता. लक्षात घ्या, एक ट्राय करू शकता, तो लो जर ब्रेक झाला तर. पण ॲक्च्युअल जो ट्रेड आहे तो बनणार आहे 23,480च्या खाली. कोणत्याही केसमध्ये जर 23,480 ब्रेक झालं तर मात्र मग तुम्ही 23,200, 250 या रेंजसाठी तयार होत आहात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग ते टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. ते कदाचित उद्या पाहायला मिळेल किंवा एक दिवस एक्सटेंड होऊ शकतं, पण याच्या खाली आपल्यासाठी तेच टार्गेट आहेत. छोटे टार्गेट ठेवायचे असेल तर 420, 320, 360, 320, 250 या पद्धतीचे टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. एक लक्षात घ्या, जेव्हा कधीही मार्केटमध्ये या पद्धतीचं कामकाज होतं, म्हणजे ग्रीन असू देत किंवा एक मोठी रेड कॅन्डल बनती आहे ना, तर त्यानंतर मार्केट सध्याला बिहेव करतं. हे मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो. तर पुन्हा एक ग्रीन कॅन्डल अशी उभी करेल ना, याची शक्यता खूप कमी असते. लक्षात घ्या, खूप कमी असते, होणारच नाही अशातला भाग नाही, परंतु खूप कमी असते. आणि हे ज्यावेळेस होतं ना, त्यावेळेस हे समजून घ्या की मार्केट अगदी वेळ बिहेव करते आणि हे ट्रेड मिस झाले ना, हेच सगळ्यात चांगलं असतं. असे ट्रेड मिस होणं हे खूप चांगलं असतं. हां, रेड कॅन्डल, एक कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनते, तिचा हाय ब्रेक होतो आणि तुम्ही दुसरी ग्रीन कॅन्डलसाठी ट्रेड प्लॅन करताय, हा चांगला ट्रेड असू शकतो, वेल अँड गुड ज्याला आपण म्हणू शकतो, तो चांगला ट्रेड. पण या पद्धतीचा ट्रेड प्लॅन करणं हे तुमचं 1-2 वेळेस सक्सेसही होईल कदाचित, किंवा त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटही होईल, पण हे खूप रिस्की असतं म्हणजे तुमच्या अकाउंटसाठी. कारण का हे वेल बिहेव नाही आहे, की मार्केटचं जे बिहेवियर आहे ना त्या पद्धतीचं हे कामकाज नसतं. हां, ॲटलिस्ट मग तुम्ही इथे काय करू शकता, 50% मार्क करा, इथपर्यंत मार्केट येते आणि एक फॉलो येते, सेल ऑन राईज ज्याला म्हणतो. कारण का जे अटकलेले आहेत त्यांना एक संधी मिळेल, किंवा जे आज घेऊन गेलेले आहेत त्यांना एक संधी मिळेल, किंवा त्यांचं प्रॉफिट बुकिंग असेल, तर त्या पद्धतीचं कामकाज होणं अपेक्षित असतं. म्हणून उद्या अपसाईडला जास्त टार्गेट करू नका. 780च्या वरती मग तुम्ही पूर्ण क्वांटिटीने काम करा. त्याच्यामध्ये करत असाल तर क्वांटिटी छोट्या ठेवूनच काम करायचं आहे. आणि हे लक्षात ठेवा, सलग अपोजिट साईडच्या कॅन्डल बनणं खूप रिस्की असतं. म्हणजे ग्रीन बनती आणि दुसऱ्या दिवशी तेवढीच रेड बनती ना, हे थोडं अवघड असतं मार्केटमध्ये, हे होताना पाहायला मिळत नाही जास्त करून. म्हणून अगदीच आज जेवढा फॉल झाला तेवढा उद्या येईल या अपेक्षेने ट्रेड करू नका. तो येणार नाही अशातला भाग नाही, तो कधीतरी येऊ शकतो. मार्केट आहे, मार्केट सुप्रीम आहे, फक्त आपलं समजून घ्या, आपला स्टॉप लॉस गेला, आपण बाहेर पडायचं आहे. पण याच्यासाठी शक्यतो ट्रेड करणं अवॉइड करायचं आहे. आता दुसरं आहे बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, बँक निफ्टी जी इम्पॉर्टंट लेवल होती आज पुन्हा एकदा तिथे सपोर्ट घेतला, म्हणजे 49,700. थोडी मोठी टाईम फ्रेम केली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणाहून आपण खूप वेळा सपोर्ट घेतलेला आहे. 3-4 तासाची कोणतीही कॅन्डल टाईम फ्रेम लावली तर तुमच्या लक्षात काय येईल, वेळोवेळी आपण या लेवलला रिस्पेक्ट केलेला आहे. म्हणजे अगदी इथे असेल, इथे असेल, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे, खूप वेळ त्या लेवलच्या आसपास आपण रिस्पेक्ट केलेला आहे, किंवा सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलेला आहे. आता खूप इम्पॉर्टंट असणार आहे, उद्या जर ही लेवल ब्रेक होताना पाहायला मिळाली 49,700, तर एक चांगला फॉल आपण बँक निफ्टीमध्ये पाहू शकतो. आणि ते लेवल असू शकतात. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर तुम्ही इथे फ्लॅट ओपन होतं वरती जायचा प्रयत्न करताय तर 49,600 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. स्ट्रिक्ट कोणतीही पोझिशन असू द्यात तुमची, म्हणजे इंट्राडेसाठी असू द्यात किंवा तुम्ही एखाद्या वीकसाठी घेतलेले असू द्यात, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस हा 49,600. फक्त मोठ्या टाईम फ्रेमसाठी म्हणजे जास्त दिवसासाठी घेत असेल तर क्लोजिंग बेसिस ठेवा, बाकी ट्रिगर झाला तरीही तुम्ही एक्झिट करायला पाहिजे. मग 49,600च्या खाली मग 49,350, 400 ही लेवल आहे. अगदी 49,150 आहे, 49,000 आहे, 48,800 आहे,
या लेवल तुमच्यासाठी ओपन होत आहेत. छोट्या छोट्या टाईम इंटरवलने सांगतोय, परंतु हेच इम्पॉर्टंट आहे, कारण का स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या फॉलनंतर फॉल कंटिन्यू होणं सुद्धा तेवढंच डिफिकल्ट असतं. जसं रिव्हर्सल येणं डिफिकल्ट आहे, तसंच फॉल कंटिन्यू होणं सुद्धा डिफिकल्ट असतं, कारण का PCR लो झालेला आहे. एक कुठेतरी झटका बसू शकतो अपसाईडला, म्हणून छोटे छोटे टार्गेट घेऊन स्टॉप लॉस ट्रेल करणं गरजेचं आहे. आता अपसाईड कधी तुमची ॲक्टिव्ह होईल, तर ॲटलिस्ट 51-100च्या वरती. लक्षात घ्या, ॲटलिस्ट 50-100च्या वरती. 51च ते कामकाज चालू होतं, तर 50-100च्या वरतीच ॲटलिस्ट मार्केट ज्यावेळेस निघेल किंवा एक 5 मिनिटाची 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज येईल, तर तुम्ही अपसाईडचा विचार करू शकता. तिथेही टार्गेट खूप मोठे येणार नाही आहेत, कारण का कुठूनही सेलिंग प्रेशर येऊ शकतो. तर 50-500पर्यंतचा प्रवास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. जर 50-100च्या वरती तुम्ही निघताय, तर 50-500पर्यंत मग ते तुम्ही 2 याच्यामध्ये डिवाईड करा. जर 50-500च्या वरती सस्टेन करताय, तर मग आपण पाहूयात की परवा दिवशी कशा पद्धतीने कामकाज करू शकतो. बाकी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करू नका. निफ्टीपेक्षाही बँक निफ्टी वीक आहे, आणि प्राईस ॲक्शन बरोबरच Q3चे जे काही अपडेट येतात ना, ते थोडे डिसअपॉइंटिंग आहेत. मग तुम्ही कोटक बँकचा पाहू शकता, किंवा इतर जे काही बँक्स आहेत, किंवा HDFC बँकचं जे काही फॉर्मेशनमध्ये ते पाहू शकता, ते थोडं डिसअपॉइंटिंग आहे. म्हणून बाकी सगळे मार्केट होल्ड करत आहेत. आपल्या मार्केटमध्ये जास्त पॅनिक का आहे, एक तर FIचं सेलिंग कंटिन्यू सुरू आहे, मध्ये थोडंफार कमी झालेलं होतं. Q3चे जे आहेत रिझल्ट म्हणण्यापेक्षा जे काही अपडेट येत आहेत ते थोडे डिसअपॉइंटिंग आहेत, आणि आपली प्राईस ॲक्शन म्हणजे सेलिंग प्रेशर कंटिन्यूअस आपण पाहतोय, ते थोडं अलार्मिंग आहे. म्हणून आपण थोडं जास्त फॉल बाकीच्या मार्केटपेक्षा पाहिलेलं आहे. हे कंटिन्यू होतं आहे किंवा व्हायरसचा इम्पॅक्ट आहे का नाही, हे आपल्याला उद्या समजणार आहे, आणि मग त्या पद्धतीने आपण त्यावरती रिॲक्ट करूयात. सध्या कॅपिटल सेव्ह करा. ॲटलिस्ट मी सुरुवातीपासूनच सांगतो, 15 जानेवारीपर्यंत कॅपिटल सेव्हिंगवरतीच आपला फोकस असला पाहिजे, आणि जसे ट्रेड बनतील त्या पद्धतीने स्टॉप लॉस मात्र स्ट्रिक्ट ठेवा. तर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.